CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। नमस्कार, तुम्ही पाहत आहात CCN न्यूज। आषाढी वारीच्या निमित्तानं राज्यभरातून अनेक वारकरी पायी पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहेत। याच भक्तिमय वातावरणात बुलढाणा जिल्ह्यातील सायकलपटूंनी एक अनोखा आणि प्रेरणादायी उपक्रम हाती घेतला आहे। आरोग्य, पर्यावरण आणि शिस्त असा त्रिवेणी संदेश देत बुलढाणा जिल्हा सायकलिंग क्लबचे सदस्य चक्क सायकलवरून पंढरपूरच्या वारीला निघाले आहेत। पाहुयात या अनोख्या सायकल वारीचा हा विशेष वृत्तांत। शक्ती आणि भक्तीचा अनोखा संगम सध्या बुलढाणा जिल्ह्यात पाहायला मिळत आहे। बुलढाणा जिल्हा सायकलिंग क्लबच्या वतीने आज सकाळी ठीक 6 वाजता बुलढाण्यावरून पंढरपूरकडे सायकलवारी प्रस्थान झाली। तब्बल 450 किलोमीटरचा हा प्रवास असणार आहे। या वारीमध्ये केवळ बुलढाणाच नव्हे तर जळगाव जामोद, खामगाव, लोणार, चिखली, देऊळगाव मही आणि देऊळगाव राजा अशा विविध ठिकाणचे सायकलपटू मोठ्या उत्साहाने सहभागी झाले आहेत। विशेष म्हणजे दरवर्षीप्रमाणे यंदाही या सायकलवारीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून यावर्षी सदस्यांची संख्या 100 वर पोहोचली आहे। या 100 सायकलपटूंमध्ये जवळपास 10 महिलांनीही सहभाग नोंदवत महिला सक्षमीकरणाचे एक उत्तम उदाहरण समोर ठेवले आहे। या उपक्रमाबाबत आणि त्यांच्या मुख्य उद्देशाबाबत बोलताना बुलढाणा जिल्हा सायकल क्लबचे अध्यक्ष दीपक क्यावल यांनी अधिक माहिती दिली। पाहुयात ते काय म्हणाले। आम्ही बुलढाणा जिल्हा सायकलिंग क्लबचे सर्व सदस्य, मी बुलढाणा जिल्हा सायकल क्लबचा अध्यक्ष दीपक क्यावल, आम्ही आज रोजी बुलढाण्यावरून सकाळी 6 वाजता पंढरपूरकरता रवाना झालो आणि आमचा पूर्ण 450 किलोमीटरचा प्रवास राहील। या 450 किलोमीटरच्या प्रवासामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद, खामगाव, लोणार, बुलढाणा, चिखली, देऊळगाव मही, देऊळगाव राजा या ठिकाणचे सुद्धा सायकलिस्ट यामध्ये सहभागी झालेले आहेत। यावर्षी एकूण 100 सदस्यांची संख्या झालेली आहे आणि त्यामध्ये जवळपास 10 महिला आमच्यासोबत सहभागी झालेल्या आहेत। हा पंढरपूर वारीचा जो हा सोहळा असतो, यामध्ये पूर्ण महाराष्ट्रातून जवळपास 8 ते 10 सायकलिस्ट सायकल संमेलनासाठी त्या ठिकाणी येतात आणि सायकल नगरप्रदक्षिणा आणि रिंगण सोहळा अप्रतिम असा त्या ठिकाणी होत असतो। आमचा एक असा संदेश आहे की सायकल चालवण्याची सर्वांना प्रवृत्त व्हावं आणि आपल्या आरोग्याची सगळ्यांनी त्या दृष्टीनं काळजी घ्यावी। आरोग्य, पर्यावरण आणि शिस्त तसेच शक्ती आणि भक्तीचा संगम या ठिकाणी घेऊन आम्ही पंढरी रायाच्या दर्शनाला जात आहोत। सर्वांचे, चिखलीवासियांचे खूप खूप धन्यवाद। आमचा एकच संदेश आहे की सायकल चालवण्यास सर्वांना प्रवृत्त व्हावं आणि आपल्या आरोग्याची सगळ्यांनी त्या दृष्टीने काळजी घ्यावी। आरोग्य, पर्यावरण आणि शिस्त तसेच शक्ती आणि भक्तीचा संगम या ठिकाणी घेऊन आम्ही पंढरी रायाच्या दर्शनाला जात आहोत। पंढरपूरमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून असे अनेक सायकलपटू सायकल संमेलनासाठी एकत्र येतात। तिथे होणारी सायकल नगर प्रदक्षिणा आणि रिंगण सोहळा अत्यंत अप्रतिम असतो। वाढते प्रदूषण आणि आरोग्याच्या समस्या पाहता सायकलिंगला प्रोत्साहन देणारा हा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे। चिखलीकरांनीही या सायकल वारकऱ्यांचे उत्साहात स्वागत केले। ब्युरो रिपोर्ट, CCN न्यूज, चिखली। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।